विविध ठिकाणची मंडळी त्यांच्या सत्काराला इथं आली. मोठमोठी माणसं जी आपल्या भागामध्ये फार नाव कमवून आहे तशी माणसं इथे आली. त्यांनी त्यांच्या कार्याचं गुणवर्णन केलं. हे पाहून आम्हालाही खूप अभिमान वाटला. भाऊसाहेब एक व्यक्ती असे की तो सर्वांमध्ये आहे. तुम्ही कुठल्याही माणसांमध्ये त्याला सोडून द्या, तो त्यांच्याशी मिळून मिसळून वागेल आणि त्यांचेही प्रेम कमवेल. स्टेज फेअरवेल आहे नाही. तर असा एक व्यक्तिमत्व. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या माणसामध्ये सामाजिक बांधिलकीचं अधिष्ठान असतं तो माणूस नोकरी असो व्यवसाय काय करून दाखवू शकतो हे आपल्या समोर ज्वलंत उदाहरण. कारण सामाजिक बांधिलकी आली म्हणजे सर्व लोक जे काही असतील, मग तो कोणत्या क्षेत्रातला माणूस असो, तो आपल्याकडे आलाय, आपण त्याला मदत केली पाहिजे. मदत करता येत नसेल तर त्याला काहीतरी सुचवलं पाहिजे. हे सामाजिक बांधिलकीचा अधिष्ठान त्या माणसाला देते. आणि ती भाऊसाहेबांनी केली. तिथं तिथं नोकऱ्या केल्या, ज्या ज्या म्हणून नोकऱ्या केल्या, म्हणजे कॉन्स्टेबल असो, PSI असो, आता PI असो, सिनियर PI असो. तर त्याचं मी जेव्हा पाहिलं तर तो त्याच्या सहकार्यांना सहकार्य करून त्यांना आपलंसं करून त्यांच्यामध्ये प्रथम विश्वास निर्माण करतो. आणि एकदाचे आपल्या सहकार्यांमध्ये विश्वास निर्माण झाला की आपल्याला काय काय कामं त्यांच्याकडून करून घ्यायचे ते करून घेता येतात आणि चांगल्या प्रकारे करता येतात. ते सहकारी सुद्धा त्या व्यक्तीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. आणि ते त्यांनी केले. नुसत्या सहकार्यांमध्ये विश्वास निर्माण नाही केला तर ज्या गावामध्ये त्यांनी नोकरी केली त्या गावातील जी प्रतिष्ठित मंडळी असेल त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले. सगळ्यांशी संबंध चांगले ठेवल्यामुळे जिथं